डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर त्या काळी म्हणजे ज्या वेळेस लाईट नव्हतं, पाणी कमतरता होती, जेवणाचे हाल होते, काही अत्यंत बिकटाचे हालात परिस्थिती असताना सुद्धा चांगल्या रीतीने शिक्षण घेतलंय. आपण आज पाहतोय की आपण सगळी सोयी सुविधा असताना सुद्धा आपण त्यामध्ये आपण कमतरता आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण डिग्र्या जर मोजल्या तर आपल्याला पूर्ण 32 डिग्र्या जरी कोणाला सांगता आल्या तर एकदमच म्हणजे चमत्कार होईल. एवढ्या डिग्र्या त्यांनी आत्मसात केल्या. आपल्याला एक डिग्री मिळवायची म्हणलं तरी आपल्याला पूर्ण 2-3 वर्ष लागतात. त्यांनी 32 डिग्र्या आत्मसात केल्या म्हणजे मिळवलेल्या आहेत. त्यांचं एक दोन उदाहरण मी सांगतो की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीला होते त्यावेळेस 10वीला ते तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस परीक्षेसाठी गेले त्यावेळेस त्यांचे वडील आणि भीमराव आंबेडकर असे दोघं जण त्या ठिकाणी राहायला गेले. रामजी आंबेडकर त्यांचे वडील त्यांनी रोज परीक्षेवरून आल्यानंतर संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवण द्यायचे. जेवण करत असताना ते एकट्यानं जेवण द्यायचे आणि रोज भीमराव आंबेडकर रोजच म्हणायचे की 2-3 दिवस झाल्यानंतर विचारलं की मला अगोदर जेवायला घालता आणि तुम्ही नंतर जेवता असं का, आपण मिळून जेवू. परंतु ज्यावेळेस भीमराव आंबेडकरांनी ज्यावेळेस पाहिलं की माझं जेवण झाल्यानंतर ताटामध्ये किंवा जे काही सामान आहे त्यामध्ये काहीच उरत नाहीये आणि माझ्यासाठीच फक्त वडील बाबा जेवण करतात, त्यावेळेस त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही असं का करता, मला जेवण देता आणि तुम्ही उपाशी राहता. तर त्यावेळेस रामजी आंबेडकर यांनी त्यांना सांगितलं होतं की भीमराव, ही जी भाकरी आहे ही माझी भूक नाहीये, तर तू मोठा होऊ शिक, ही माझी भूक आहे. तू जर आता शिकला तर पूर्ण समाज घडेल, पूर्ण ही जातीयता असेल किंवा जी काही गुलामगिरी आहे ती नष्ट होईल आणि याचा फायदा सगळ्या जगाला होईल. तर यासाठी त्यांनी उपाशी राहत होते. अशा रीतीने अत्यंत खडतर आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यानंतर एक दुसरी अशी घटना होती की ते ज्यावेळेस अभ्यास करायचे त्यावेळेस दिवा किंवा लाईट अशी कुठली प्रकारचं वस्तू त्याच्या घरी नसायची. ते बाहेर रस्त्यावरच्या दिव्याखाली लाईटच्या म्हणजे उजेडामध्ये ते अभ्यास करायचे. असंच अभ्यास करत असताना एक व्यक्ती त्यांच्या शेजारून जात होता आणि त्यांनी विचारलं की भीमराव, तुम्ही अभ्यास असं या ठिकाणी तुम्ही करता, तुम्ही जेवण करत नाही किंवा 18 तास 20 तास अभ्यास करता, तुमच्या स्वतःच्या तब्येतीला तुम्ही जपत नाही. तर त्यावेळेस भीमराव आंबेडकरांनी असं उत्तर दिलं की मी जर आता झोपलो तर माझा जो झोपलेला समाज आहे तो कधीच जागा होणार नाही किंवा सुधारणार नाही. त्यामुळं त्यांच्या सुधारण्यासाठी मी आता या ठिकाणी अभ्यास करतोय आणि जर मला ऊर्जा किंवा जेवण जर म्हणत असाल तर आता जी गुलामगिरी आहे, जी काही आर्थिक परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आहे आपल्या समाजाची किंवा सर्वांची, ती समाजाची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर आली की मला ती ऊर्जा तयार होते आणि मी या ऊर्जेतून मी अभ्यास करतो. अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट केलेले आहे. 18 तास 20 तास अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं जे काही फळ आहे ते आपण आता पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी प्रत्येक भाषणामध्ये मी बोलत असतो की ते एका विशिष्ट एका जातीचे किंवा एखाद्या धर्माचे कुठले नेते नव्हते. ते सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे महिला असेल, कर्मचारी असेल, कामगार वर्ग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, शेतकरी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपण आता कुठलाही कार्यक्रम घेतला, कुठलाही असू द्या, की प्रत्येक मी आता या ठिकाणी उभारून तुमच्याशी बोलतोय, ही सुद्धा त्यांचीच देण आहे. तुम्ही सर्वजण एकत्र बसला ती त्यांचीच देण आहे. महिला वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. महिला वर्ग आज या ठिकाणी काम करतोय. जे 12 तास 14 तास काम करायचे त्याच्याऐवजी 8 तासाची कामाची भीती किंवा बाकीचे जे काही इतर जे सवलती आहेत किंवा इतर जे काही त्यांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहेत त्याच्यावर आज आपला भारत देश चालतो. त्यांनी जी लोकशाही निर्माण केली, निर्माण तर पूर्ण जग लोकशाही माणसांचा आधार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मी यापूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमात सांगत होतो की आपण जयंती साजरी करतो, फक्त एका दिवसापुरती साजरी करतो. म्हणजे आज 14 एप्रिल जयंती साजरी केली, दुसऱ्या दिवशी परत आपण विसरून जातो. हे असं न करता आपण सर्वांनी तो दिवस हा कायमस्वरूपी 365 दिवस आत्मसात ठेवला पाहिजे. त्यांचे विचार आपल्या मनामध्ये राहिले पाहिजे. त्या विचाराचं कुठंतरी आपल्या कामामध्ये, कर्तव्यामध्ये त्याचं स्वरूप राहिलं पाहिजे, तरच त्यांना त्यांची जयंती जर साजरी केल्यासारखं होईल. यामुळे आज मी या ठिकाणी लातूरमध्ये सुद्धा मी एक म्हणजे असा निश्चय केलेला आहे की आपल्या विभागामार्फत आपण या 1 ते 2 महिन्यामध्ये आपण एक वाचनालय सुरू करतोय लातूर विभागामध्ये, आपल्या विभागीय कार्यालयामध्ये, जेणेकरून आपण जे काही विचार आहेत म्हणजे फक्त जयंतीच्या निमित्ताने आपण विचार मांडण्यापेक्षा सर्व विचारवंताचे विचार असतील, समाज सुधारक असतील, सर्वांचे विचारचे पुस्तक त्या ठिकाणी राहतील. तसेच सध्या जे आपलं जे स्पर्धा परीक्षाचं युग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, IIT, JEE वेगवेगळ्या परीक्षेचे जे काही पुस्तक आहे ते सुद्धा आपण अवेलेबल त्या ठिकाणी करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्यासाठी माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण
जयंती साजरी करताना जर त्याच्यासाठी थोडंफार एका पुस्तकाची जर एक पुस्तक जर आपण त्या ठिकाणी त्या वाचनालयाला दिलं तर एका पुस्तकातून हजारो लोक किंवा हजारो मुलं चांगल्या रीतीने अभ्यास करतील, चांगल्या रीतीने त्यांना विचार पडतील, तरच म्हणजे ती जयंती साजरी केल्यासारखं होईल. यासाठी आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही साधारणपणे विभागीय कार्यालयाच्या वर जे 3ऱ्या मजल्यावर आहे आपण एक रूम बांधतोय आणि त्या रूम मधून आपण सर्वांसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या, मुलांसाठी आपण वाचनालय उभा करतोय. जरी आपण औसा आगारात असला तरी आपण त्या ठिकाणावर पुस्तकं आपण घेऊन येऊन आपण आपल्या मुलाला देऊ शकता की जेणेकरून आपण ते वाचल्यानंतर तुम्ही परत केलं तर तुमच्या मुलालाही त्याची म्हणजे ही होईल आणि सवय होईल. आणि हेच खरी शिकवण आहे, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कारण आपण बघतो, आपण घर बांधतो, आपण 1 BHK 2 BHK 3 BHK बांधतो, आपल्याला राहण्यासाठी बांधतो. परंतु एकमेव असा माणूस आहे की एकमेव असं विचारवंत आहेत, एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी याच्यामध्ये पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे. पुस्तकासाठी घर बांधणारा एकच विद्वान आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये फक्त पुस्तकाला जास्त महत्व दिलेलं आहे. त्यांच्यामुळं त्यांनी आता पाहिलं गेलं तर म्हणजे आपण एवढं शिकल्यानंतर, एवढ्या पदव्या, एवढ्या डिग्र्या गेल्यानंतर सुपर क्लासवर म्हणजे जगातली एकमेव नोकरी ते करू शकले असते, परंतु त्यांनी नाही केली. त्यांना हे नोकरी करत असताना, नोकरी न करता त्यांनी समाज सुधारकाचं काम केलं, एक संविधान लिहिलं. या संविधानातून सगळ्या जगाला एक वेगळा संदेश दिलेला आहे, जेणेकरून मी एकटा न सुधारणा होता माझ्याबरोबर सर्व समाज सुधारला पाहिजे, सर्व जनता सुधारली पाहिजे, सर्व लोक सुधारले पाहिजे. यासाठी लोकशाही तयार केली, लोकशाही निर्माण केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे कर्तृत्व आहे हे एका दिवसाचं किंवा एखाद्या भाषणाचं किंवा 4-5 जण बोलून हे कधी संपणार नाहीये. हे पुस्तकातून सर्वांना मिळावं यासाठी आपण जी नवीन संकल्पना केली आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि आपण जे काही औसा आगारामार्फत हे चांगले उपक्रम राबवत आहे, तर मी यापूर्वी सुद्धा स्वच्छता अभियानमध्ये पाहिले की आपण चांगल्या रीतीने उपक्रम राबवलेले आहेत की विविध कर्मचारी बाहेरच्या जे काही येणारे म्हणजे हे आहेत लोक आहेत त्यांच्याकडून आपण विविध झाडं रोपं घेतलेले आहेत, काही स्टँडवर काही चांगल्या वस्तू घेतलेल्या आहेत. निश्चितच तुमचं हे जे आगार आहे हे वेगळ्या कुठल्या तरी कामासाठी किंवा वेगळ्या चांगल्या गोष्टीसाठी निश्चितच 1 नंबरला आहे. आणि आता जे स्वच्छता अभियान आहे या अभियानामध्ये आपण निश्चित आपल्या सर्वांचा या गोष्टीचा फायदा आपल्या ह्या दस्तावेजाच्या नंबर 1 येण्यासाठी होणार आहे. आणि हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण जयंतीचे सण जे साजरे करतो, मी पाहतो, मी आतापर्यंत मी सगळे तुमच्या व्हॉट्सअप किंवा फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही सर्वजण देतात. आणि निश्चितच याचा एकजुटीचा विषय आहे, तो एकजुटीचा जो सर्वजण एकत्र येतात हा विषय हा एखाद्या कुठल्या तरी संस्थेला चांगलं रूप येण्यासाठी अत्यंत चांगलं आहे. आणि चांगलं वातावरण आपण या औसागारामध्ये टिकून ठेवलेलं आहे. असंच इथून पुढे सर्व कार्यक्रम व्यवस्थित निश्चित करताल तुम्ही. आणि आपलं औसा विभाग किंवा औसा आगार आहे ते पूर्ण जे काही 250 आगार आहे त्या 250 आगारामध्ये एक वेगळं रूप कुठेतरी सर्वांना दिसेल आणि आपलं लातूर विभागाचे नाव उज्ज्वल होईल अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. तर पुन्हा एकदा मला तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी दिलगिरी व्यक्त करतो की मला इथून पुढे अजून एक 3-3:30 सोलापूरला कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागत आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणलं की मी 1-2 शब्द बोलतो. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवून या ठिकाणी माझा सत्कार केला, माझे 2 शब्द सर्वांना ऐकून घेतले. आणि जो आपलं एसटीचे काही सर्व एकजुटीचा जो तुमचा कार्यक्रमाचं नियोजन खरंच अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी पाहिला आहे. सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कारकिर्दीसाठी पण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अध्यक्ष स्वामी साहेबांना विनंती करतो की आपण अध्यक्ष समावेश करावा. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात जोरात. जेवण झालं नाही का? एवढंच निघणार गावात, तर एक दिवस बघू प्रयत्न करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या विभागाचे विभाग नियंत्रक श्री जानराव साहेब
प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आज लाभलेले होते. आपल्या आगाराचे AWS साहेब श्री होळकर साहेब, सर्व संघटनांचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, खरोखरच मला खूप आनंद होतोय की जयंती मनाप्रमाणे झाली. सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये भाग घेतला. मला एकच म्हणायचं आहे, हे सर्व साध्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. जात धर्म पात सर्व श्रंखला गळून पडल्या आणि सर्वजण एक विचाराने, एक मताने, सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने आणि उत्स्फूर्तपणे जयंती साजरी करणे हे साध्य झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे. त्यांच्या विचारांना खरोखरच अभिवादन. एक साधी गोष्ट विचार करा मित्रांनो, गाडी आहे, गाडीचे 2 चाक आहेत. एकच चाक जर पळत असेल आणि दुसरं चाक जर रुतून बसलेलं असेल, गाडी पुढे जाईल का हो? गाडी जागेवरच फिरेल. तर एक शोषित दलित समाजाला नव उन्नती चेतना निर्माण करून देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे भारत देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही प्राप्त होण्याचा मान मिळाला आणि सर्व समाजाने प्रयत्न करून आज भारत विकसित देशाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेला आहे. का तर सर्व समाज एक दिलानं, एक मताने आणि प्रयत्नकाष्ठतेने भारत पुढे जात आहे. आता आजकाल मागं कोण राहिलेलं नाहीये. जी भेदभावाची दरी होती ती संपलेली आहे. खरोखरच म्हणजे साधी गोष्ट विचार करा मित्रांनो, आपले विभागनियंत्रक साहेबांनी सांगितलं की घरात लाईट नव्हती, म्हणजे कसलंच उजेडाचं साधन नाही. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी पथदिव्याखाली बसून अभ्यास केलेला, 18-18, 20-20 तास अभ्यास केले. आणि आजच्या जमान्यामध्ये बघा, आज आपणच बघा ना की सर्व सुख सुविधा प्राप्त असताना सुद्धा आपण किती तास अभ्यास करतो? आपण दिवसातून 5 मिनिट तरी वाचन करतो का? विचार करा, सगळ्यांनी विचार करा. माझ्यासहित सगळ्यांनीच म्हणतोय मी, मलाही सुट्टी नाही, साध्य होत नाही. आपण 18 तास अभ्यास नाही करत, 18 तास मोबाईलवर राहतो, अवश्य राहतो. सारखं काही ना काही चिवडत राहतो आपण. इथं व्हिडिओ बनला, तिथं काहीतरी मेसेज आला है ना. एकमेकाचे कॉमेडीचे युट्यूबचे चॅनल असतात, त्यांनी असं केलं तसं केलं, आपलं चालू. पण खरोखरच वैचारिकतेने जर प्रगल्भ व्हायचं असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मग शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्ही शिक्षण घ्याल तर सर्व गोष्टी करू शकाल. शिक्षणच नाही घेतलं, काय चालू आहे काय नाही तुम्हाला काही समजणारच नाही. त्याच्यामुळं सामाजिक दरी जर नष्ट करायची असेल तर प्रथम शिक्षण ही आवश्यक आहे. 32 पदव्या होत्या. आपल्याला एक पदवी प्राप्त करता करता आयुष्य जाते मित्रांनो. बघा तुम्ही, एक हार्डली लयच हुशार होऊन असला तर 2 पदव्या, संपला विषय. अहो त्या काळात म्हणजे शिक्षणाची मी म्हणतो वनवास होती. तर त्या काळामध्ये तशा परिस्थितीमध्ये 32 डिग्र्या प्राप्त करणे, कोलंबिया विद्यापीठ, लंडन युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिक्षण प्राप्त करणे, का तर माझा भारत देशाला त्याचा उपयोग झाला पाहिजे, माझ्या समाजाला त्याचा उपेक्षित शोषित जो समाज आहे त्या समाजाची उन्नती प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले की कधी कधी तर खायला अन्न नसायचं, अशा परिस्थितीमध्ये उपाशी पोटी राहायचे, पण त्यांनी शिक्षणाचा वसा कधी सोडलेला नाही. शिक्षणासाठी साहेबांनी सांगितलं घर बांधलं त्यांनी.
पुस्तकांचे म्हणजे हजारो पुस्तक होते. एक भाकरी कमी जेवा पण पुस्तकं विकत घ्या असं त्यांचं एक तत्व होतं. आम्ही एमपीसी करताना होते आमच्याकडे 1 पोतं 1.5 पोतं होतं. आता ते पण संपत आले. म्हणजे आता पुस्तके नाहीतच राहिलेत म्हणलं तरी चालेल. कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तुम्हाला युट्यूब आपलं त्या प्ले स्टोअर मध्ये जावा, इथं डाउनलोड करा आणि पुस्तक सेव्ह करा. पण जी पुस्तक घेऊन वाचण्याची जी मजा आहे ती त्याच्यामध्ये नाही असं मला म्हणायचं. आज अली खरोखरच अलीचं पण खूप मोठं योगदान आहे. अलीसाठी तयार झाले पाहिजे. जाणाऱ्या माणसाला सुद्धा आम्ही पेट्रोल मध्ये आणतो. अलीचं एक राहिलेलं आहे, मुकेशचं एक राहिलेलं आहे. अजून कुणाचं म्हणजे कसं आहे माहिती, ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी व्हायलाच पाहिजे, त्यात काही विषयच नाही. या इकडे, अली इकडे या, तुमचं स्वागत करायला पाहिजे. या हा ए राजा इकडे, युट्यूब चॅनल आले इकडे इकडे. ठीक आहे म्हणून सिंग राजा काटाय बरं का त्याला टोचल बघ. तू स्वच्छता चांगली ठेवावी त्यासाठी तुला सत्कार आहे. हात दिला. या ठीक आहे. स्वच्छता एकदम चांगली ठेवलं आहे त्यासाठी मॅडमला फोटो काढले का? की एक लक्षात घ्या की आपण सुरुवात केल्यापासून ते डॉल्बी वाजणं असू द्यात, सगळ्यांनी ठेका धरून नाचणं असू द्यात, म्हणजे खरोखरच बरं का की सर्वांनी म्हणजे एकजुटीने. साहेबाला खूप आनंद झाला, मला 2 वेळेस म्हणले साहेब तुमची तर खरंच खूप चांगल्या पद्धतीने जयंती साजरी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण कसं हिरिरीनं भाग घेतो. अलींचं खरोखरच कौतुक बरं का, कारण तुम्हाला सांगतो शिवजयंतीच्या कार्यक्रमात असू द्यात, आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात असू द्यात, झालं इतर कोणता कार्यक्रम असू द्यात, दिवाळीचा कार्यक्रम असू द्यात, अली आणि मॅडम राऊत मॅडम यांनी खरोखरच बरं का म्हणजे तुम्हाला सांगतो ते साफसफाई करणं असू द्यात, ते स्वयंपाकाचं असू द्यात, भांडे असू द्यात, काही असू द्यात, त्यांनी म्हणजे दोघांनी खूप म्हणजे जोरदार. या मॅडम पुढे या, तुमचा सत्कार करायचा. या ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे त्यांचं फुल नाही फुलाची पाकळी देऊन केवढा सन्मान झाला पाहिजे. चालतं. तर आणि अजून एक आपण स्तुत्य उपक्रम केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आणि 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती एकत्रितपणे औसागरातर्फे आपण ते साजरे करत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा असू द्यात, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा असू द्यात, दलितांसाठी त्यांनी खूप मोठं काम. ज्या वेळेस विचार सुद्धा करू शकत नाही आपण
त्यावेळेस त्यांनी समाजाचा पूर्ण विरोधपत करून शाळा काढणे, समाजाला शिकवणे ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे कार्य करण्यासाठी समाज उद्धारक, समाज सुधारकच लागतात. आणि अशा समाज सुधारकांचा खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले ते 3 गुरूंना मानायचे. संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज, अजून गौतम बुद्ध, असे म्हणजे तिघांना म्हणजे ते गुरु मानायचे. बघा, ज्यांची विचारांची पकड आहे, ज्यांच्या कार्याचं कर्तृत्व आहे, अशा लोकांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या विचारांची देणगी घेतलेली आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 1890चा, बरोबर आहे ना, 1890. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891. म्हणजे एक प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेऊन ठेवलेलं कार्य त्याच्या पुढे नेण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. अशा या 2 महान विभूतींना सर्वांचा अवसाळगारातर्फे सादर प्रणाम. आणि इथून पुढचे सगळेच कार्यक्रम मला असं म्हणायचं आहे, कोणीही वेगळा नाहीच. नाही इथं पुरुष स्त्री भेद आहे, जाती भेद आहे, धर्मभेद आहे, काहीच न बघता संघटना भेद सगळ्यात महत्वाचा, ते लय उफाळून येतो आपल्या इथे. ते काहीच नाही ठेवता सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने, सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम साध्य करायचे आहेत आपल्याला. आणि आता या कार्यक्रमामध्ये आपले सगळे कर्मचारीच आहेत. तर मला सांगायचं आहे तुम्हाला की 9 तारखेला 9 मेला हे आराध्याचा आणि मयंकचा दोघांचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने सर्वांना आजच जेवणाचं आमंत्रण देतो, सर्व कर्मचाऱ्यांसाठी, बरं का, सर्व कर्मचाऱ्यांसाठी. सपत्नीक या. म्हणजे म्हणजे काय माहितीये का, एक आवड गावामध्ये सुद्धा वडील सुद्धा कोणता कार्यक्रम करायला आले, शंभुंबरगा असतं, महादेवाडी, करवंदी, सगळे गाव पूर्ण, म्हणजे त्यांना एक आनंद असतो. वडिलांची संकल्पना सगळ्याला सांगायचं, सगळ्याला बोलवायचं, काय तोच आम्ही एक वसा घेतलाय म्हणायचं. बाकी काय विषय आहे, चांगल्या कार्यासाठी, चांगल्या प्रयत्नांसाठी हे लेकरांतर्फे कार्यक्रम आणि सगळ्यांचा शुभ आशीर्वाद त्यांना सगळ्यांचा भेटावा, हा त्यामागचा हेतू. तर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त मला एकच सांगायचं मित्रांनो, विचारांची देणगी घ्या. आपण, माझे 2-4 संकल्पना आहेत की जयंती साजरी करताना कोणीही मद्यप्राशन करू नका. आणि केलं नव्हतं कोणी, केले कोणी, चांगली गोष्ट आहे, सगळ्यांसाठी टाळ्या. हे काही दिवसापूर्वी मोडीत निघालेली संकल्पना आपण परत साध्य केलेली आहे. कोणीही धूम्रपान करायचा नाही. कोण करतं का आपल्या इथं? कोण धूम्रपान? मद्यपानचं झाला आता, धूम्रपान कोण करतं का? नाही ना. आपण एक एक गोष्ट साध्य करायची आपल्याला. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचारांची देणगी दिलेली आहे, त्यांना म्हणजे तुम्हाला सांगतो ना, मद्यपान ना धूम्रपान, ते स्वतः सांगायचे पावित्र्य साध्य झालं पाहिजे. म्हणजे माणसानं ज्ञानार्जन करताना सुद्धा चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. तसं आपल्याला बनायचं आहे. कोणतेही समाज सुधारक घ्या, कोणत्याही समाज सुधारकाने चांगलं सांगितलेलं आहे, वाईट कधी सांगितलेलं नाही. आणि चांगलं साध्य करण्यासाठी, चांगले विचार व्यक्त करण्यासाठी, चांगले कृती करण्यासाठी आपण स्वतःच्या मध्ये सुद्धा बदल करणं सुद्धा आवश्यक असतं. मी हे सांगतोय म्हणजे मी सुद्धा कधी धूम्रपान केलेलं नाही बरं का, कधी मद्यपान नाही, म्हणून तुम्हाला सांगतोय. नसता मी तुमच्या सोबत जर बसलो असतो एका दिवशी, मला हक्क होता तुम्हाला सांगायचा. म्हणून माझं एकच तुम्हाला सर्वांना सांगणं आहे मित्रांनो, की आपल्याला ह्या जयंतीच्या निमित्ताने
आणि दुसरी गोष्ट राहिली आता, आपण सगळ्यांनी जाऊन तिथं आता वृक्षारोपण करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हरित बस स्थानक आपल्याला निर्माण करायचं आहे. एक संकल्पना तयार करूत आपण, आणि हे असं आपल्याला वृंदीकृत करायचं आहे. औसा आगार, औसा बस स्थानक हे महाराष्ट्रात पहिलं कसं येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. लागली तर वर्गणी गोळा करू आपण बस स्थानक सुधारण्यासाठी, बरं का. पण आपल्याला बस स्थानक कोणत्याही परिस्थितीमध्ये नंबर 1 आणायचं आहे. मी 8 दिवसापासून सांगतोय नंबर 1 आणायचं आहे. ज्यावेळेस नंबर 1चा विचार करू त्यावेळेस काही ना काही नंबर येईल. प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आपण हारलो तरी आपल्याला म्हणता येते मी लढलोय, बरं का, लढल्यानंतर मी हारलोय. आपण लढणारच नाही, म्हणायचा विषय कुठे येईल मग. त्यासाठी लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तर आपल्याला यश अपयशाची त्याची चव. अपयश जरी झालं तरी ती विजयाचा आनंद प्राप्त करून देईल आपल्याला. तेवढ्या त्या पद्धतीनं आपल्याला हे बस स्थानक नंबर 1 आणायचंय. आणायचंय ना? नाही, सर्वांचा होकार नाही, अर्धेच म्हणाला आणायचंय. हा नाही, जाऊ आपण, हे शेवटचं आहे आपलं आता. आणायचं नाही 1 नंबर बस स्थानक. औसा बस स्थानक हे महाराष्ट्रात 1 नंबर आलंच. वा वा, छान छान छान. परत एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा धन्यवाद सर्वांचे परत एक वेळेस. आणि थोड्या वेळाने आपल्याला तिकडे वृक्षारोपण करायचं. चालतं. ओके, धन्यवाद.